गुन्हेगारीच्या क्षेत्रात खरं तर पुरुषांचं वर्चस्व असतं, पण याही क्षेत्रात महिलांचा वावर पाहिला की अंगाचा थरकाप उडतो. महिलांच्या अशाच कृत्यांमुळे त्यांना लेडी डॉन असं संबोधलं जातं. आमच्या या खास कार्यक्रमात आपण पाहणार आहोत अशाच काही लेडी डॉनच्या जीवनाची कहाणी, ज्यांनी समाजात दहशत पसरवून स्वतःचा उदरनिर्वाह चालवला. मुंबईची पहिली लेडी डॉन जेनाबाई आपला पती पाकिस्तानात गेल्यानंतर धान्याच्या तस्करीच्या धंद्यात कशी काय उतरली हे आपण मागच्याच आठवड्यात पाहिलं. आता या धंद्यात तिला अस्सल खेळाडू बनायचं होतं आणि त्यासाठी तिला गरज होती एका शिडीची. अखेर ही शिडी तिला सापडली. अम्मी, आपण आपल्या देशात स्वतंत्र नाहीये का? हे सगळं तुला कोणी सांगितलं? आता जमाल चाचाजान लोकांना समजावत होते की आपण गुलाम आहोत. इंग्रजांनी आपल्याला आपल्याच देशात गुलाम बनवून ठेवलंय. होय बेटा, आपणच आपल्या देशात गुलाम आहोत. बंधुनो, हा देश आपला आहे. इंग्रजांनी हिंदू व मुसलमान यात फूट पाडून स्वतःची पोळी शेकायची आहे, पण आपण मुळातच एक आहोत ह्याची त्यांना माहिती नाही. म्हणून धर्माच्या नावावर कोणीही आपल्यावर फूट पाडू शकत नाही. इन्कलाब जिंदाबाद. जेने आपला सामान बांध, आपल्याला इथून जायचंय आता. कहाँ जा रहे हैं हम? पाकिस्तान. काय? पाकिस्तान? हाँ. ओ, हे कसं शक्य है? बम्बई छोड़कर हम कैसे जा सकते हैं कहीं? बचपन से अब तक यहाँ पली बड़ी हूँ मैं. हे शक्य नहीं. कसं शक्य नाहीये? हाँ? शोहर हूं मैं तुम्हारा, शादी हुई है हमारी. बात को समझ लो, मी पाकिस्तान मध्ये जाण्याचं ठरवलंय बस. ऐसा कैसे फैसला ले लिया आपने? हाँ? आप हमें छोड़कर कहीं नहीं जाने वाले. नहीं, हम कहीं जा रहे हैं. बम्बई छोड़कर हम कहीं नहीं जाने वाले. मैं आपको जाने नहीं दूंगी. जाने दूंगी. दरवेश मी तुमच्या पाया पडते. हे मत जाओ. मला सोडून जाऊ नका. दरवेश. જનાભાઈ, શું છે? મજામાં છે ને? बरी आहे मी. बोल. અરે જેનાભાઈ, મને બાસમતી ચોખા જોઈએ છે. હા, किती क्विंटल पाहिजे? मी गरीब व्यापारी. हा, मला फक्त 50 क्विंटल જોઈએ છે. હા. ए गुप्ता, आवाज नीचे. सारी बम्बई में जेनाबाई का माल बिकता है, A1 क्वालिटी का. धान्याच्या तस्करीत आपला ठसा उमटवल्यानंतर जेनाबाईला त्याच्या पुढेही काहीतरी करायचं होतं. पण गुन्हेगारीच्या एवढ्या विस्तारलेल्या दुनियेत प्रवेश करणं सहजासहजी शक्य नव्हतं. अर्थात जेनाबाई एक चतुर महिला होती. गुन्हेगारीच्या दुनियेत टिकाव लागण्यासाठी तिच्यावर गुन्हेगारी जगातील एखाद्या बड्या महारथीचा वरदहस्त असणं आवश्यक आहे. या शोधात ती एक दिवस बिस्मिल्लाह शहाबाबाच्या दरबारात आशीर्वाद घेण्यासाठी गेली असता तिची नजर एका खास व्यक्तीवर खेळली. जेनाबाईनं त्याची चौकशी केली तेव्हा तिला कळलं की तो एक हिंदू असून गुन्हेगारी जगात लोक त्याला वरदराजन नावाने ओळखतात. जेनाबाईला कळून चुकलं की ही व्यक्ती आपलं नशीब बदलू शकते. तिने धाडस करून त्याला हटकलं. मला साहेबांशी बोलायचं आहे. थांबा इथे. साहेब येतो, मी तुम्हाला भेटतो. साहेब तुम्हाला भेटायला. साहेब, मला तुमच्याशी बोलायचं आहे. साहेब, मी फार गरीब आहे. माझी 5 मुलं आहे साहेब. अशा परिस्थितीत माझा नवरा मला सोडून गेला पाकिस्तानात. धान्याच्या धंद्यात मी हात तर घातलेला, पण काही फारशी कमाई नाही झाली. साहेब, माझी मदत करा. अल्लाह तरक्की करेल.
दारूचा धंदा करशील? नाही साहेब, हे माझ्या मजहब विरुद्ध आहे. मला हे शक्य नाही होणार. हे तुला दारू प्यायला सांगत नाही मी, फक्त तुला ती विकायची आहे. आणि मी अशी अनेक मुसलमान बाईंना ओळखतो जे धंद्यात लाखो कमवतात आणि या धंद्यात खूप पैसा आहे. मी पण आधी तुझ्यासारखाच विचार करायचो, पण आज लाखोत खेळतोय आणि माझ्यावर परमेश्वराचा कृपा पण आहे, म्हणून नतमस्तक करायला मी इथे आलोय. जेनाबाई गुन्हेगारी दुनियेच्या महारथी वरदराजांना दिलेल्या कामाच्या ऑफर संदर्भात विचार करू लागली. काही वेळ विचार केल्यानंतर तिला जाणवलं की पैसे कमवण्यासाठी तिला या दारूच्या धंद्यात उतरावंच लागेल. साहेब, मला यासाठी काय करावं लागेल? तुला काही नाही करायचंय. माझा पुरो दारू बनवतील आणि बाजारात तुला फक्त ते विकायची आहे. जे कमाई होईल 50-50. पण कमाई किती होईल साहेब? ते तर तुझ्यावर आहे. जेवढी दारू विकशील तेवढे पैसे, 1000, लाखो, करोड. ते सर्व ठीक आहे, पण पोलिसांची काही गडबड तर नाही होणार ना? तसं काही होणार नाही. तुला पोलिसांना चांगली हाताळता आला पाहिजे. ठीक आहे साहेब, मी तयार आहे दारूच्या धंद्यासाठी. करीन मी हा दारूचा धंदा. त्यानंतर जेनाबाईनं धान्याचा धंदा सोडून दारूच्या धंद्यात पाऊल ठेवलं. हळूहळू दारूच्या धंद्यात तिचा चांगला जम बसला. हॅलो, अरे क्वालिटी कसली, पिऊन तर मरणारच आहेत साले. अरे एवढा विचार कसला करतोय? काही काळजी नको करू. असलमला पाठवलंय मी हफ्ता द्यायला. हो, काळडोंगरी पोलीस चौकीत. सगळं ठीक होईल. ठीक आहे, चल ठेवते फोन. आता लोक तिला दारूवाली जेनाबाई म्हणून ओळखू लागले. जेनाबाईची सफलता पाहून वरदराजनही खूप खुश होता आणि अशा प्रकारे जेनाबाई वरदराजनची खास बनली. लेडी डॉनच्या आजच्या भागात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पण विश्रांतीनंतर मुंबईची पहिली लेडी डॉन जेनाबाई हिच्या गुन्हेगारी प्रवासाची कहाणी अशीच पुढे सुरू राहणार आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा TV9 महाराष्ट्र. ही जेनाबाई दारूवाली या महिलेची बुद्धी आणि वागण्याची पद्धत पाहिली तर कधी कधी मलाच आश्चर्य वाटतं. अस्सलाम वालेकुम. आपा भाईजान, आप इस लकीर को देख रहे हैं ना? इस लकीर के पीछे ही आपके समस्या का हल है. ये पहले क्यों बुझा रही? सांग मला काय करायची? वही समझा रही हूँ.